नमस्कार, मी ज्योतिषाचार्य तटकरे गुरुजी. 2026 या इंग्रजी नववर्षाच्या सिंह राशीच्या व्यक्तींना, सर्व व्यक्तींना शुभेच्छा देतो आणि सिंह राशीचं 2026 या वर्षातलं राशी भविष्य कथन करतो. मित्र हो, सिंह ही राशीचक्रातली 5वी रास आहे आणि या राशीचे स्वामीग्रह आहेत भगवान सूर्यनारायण, रवी देवता. सूर्यदेवतेची ही रास असल्या कारणाने ही माणसं अत्यंत स्पष्ट वक्ते, सरळ मार्गी आणि स्वच्छ विचारांची अशी असतात. अर्थात या राशीच्या सप्तम स्थानी राहूचं भ्रमण यावर्षी आहे. तर तुमची जे काही भागीदारीतले व्यवसाय असतील तर त्यात तुम्हाला थोडा मानसिक त्रास ह्या वर्षात नक्की तयार होऊ शकतो. त्यामुळे तो त्रास कमी करण्यासाठी आवर्जून तुम्ही भगवान शिवशंकरांची उपासना करा. शिवकवच पठन करा. शिवलीलामृताचा 11वा अध्याय सुद्धा पठन करू शकता, किंबहुना शिवलीलामृत पारायणही आपण करू शकता. त्याचबरोबर जमलं तर रुद्राध्याय नियमित पठन करा. त्याचबरोबर लघुरुद्र आपल्या घरी जर करता येत असेल तर लघुरुद्र आवर्जून करवून घ्या. तर तुम्हाला ह्या वर्षात राहूगत काही त्रास असेल तर तो कमी होईल. त्याचबरोबर दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्योदयाबरोबरच जर तुम्ही सूर्याला अर्घ्यदान केलंत, म्हणजेच जलकुंभामध्ये म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी, त्यामध्ये थोडंसं कुंकू आणि थोडे अक्षता याने जर तुम्ही भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिलेत नियमित, तर हे वर्ष तुम्हाला अनेक क्षेत्रात यश, कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. आरोग्याच्या जर काही तक्रारी असतील त्यासुद्धा तुम्हाला ह्या वर्षात कमी झालेल्या लक्षात येतील. त्याचबरोबर मात्र आईवडिलांची काळजी तुम्हाला ह्या वर्षी खूप चांगल्या तऱ्हेने घ्यावी लागेल, कारण त्यांना काही आजार किंवा काही त्रास निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुमची काही कोर्टकज्जे किंवा अडलेली काही कामं असतील तीसुद्धा या वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील. त्यासाठी तुम्ही ही उपासना करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आदित्य हृदयम स्तोत्र हे भगवान सूर्यनारायणांचं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, जे भगवान श्रीरामानी त्याचं पठन केल्यानंतर त्यांनी लंकेवर स्वारी केली आहे आणि त्यात त्यांना यश मिळाले. आणि म्हणून आदित्य हृदयम स्तोत्राचं पाठ आवर्जून तुम्ही या वर्षात करायला सुरुवात करा आणि उगवत्या सूर्याचं नियमित दर्शन घ्या. तर हे वर्ष अत्यंत उत्तम प्रकारे तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. जय गुरुदेव.